जय रघुवीर समर्थ। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य निष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तटिद्वासनसनं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्वसत्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैर्नघैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्येकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्बोनिधिते वितीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली। मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन। ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्।
यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। या ठिकाणी आपला मंगलाचरणाचा शेवटचा भाग म्हणजे 5-6 ओव्या राहिल्या, त्या करत झाल्या असत्या, पण जरा जास्त विस्तृत विवेचन त्या दिवशी झालं, त्यामुळे आपल्या आता 3-4 ओव्या राहिल्या, तेवढ्या पूर्ण करते आणि समास दुसऱ्याला सुरुवात होईल। व्यवसायी जो माळणं त्यासी नकळे निरूपण येथे पाहिजे सावधपण अतिशय। या ठिकाणी विवेक आणि सावधानता आवश्यक आहे। सगळं ज्ञान असलं तरी विवेकाने त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, त्या अनुभवावर तावून सुलाखून निघाल्या पाहिजे। अनुभव जर त्या गोष्टीचा नसेल तर त्या दृष्टीत ज्ञान शून्य आहे। सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी म्हणण्याची गोष्ट आहे अनुभव। अनुभव आला पाहिजे त्या ज्ञानाचा, जेवढंही ज्ञान असेल त्या ज्ञानाचा अनुभव आला पाहिजे। हे सुद्धा माझं बोलणं नसून अनुभवाचंच असलं पाहिजे, हे सुद्धा बोलणं अनुभवाचं असलं पाहिजे, अन्यथा त्या बोलण्याची किंमत नाही। नुसतं बोलणं ही पोपटपंची ठरेल। त्यामुळे त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी विवेक असेल म्हणजे विवेकाला प्राधान्य आहे। विवेक आला की वैराग्य आपोआप येतं। विवेक आला की वैराग्य म्हणजे मनाची निवृत्ती होते। वैराग्य येणे म्हणजे या सगळ्या गोष्टी सोडून देणे नसून मनाची निवृत्ती, त्या ठिकाणी मनामध्ये फारसा परिणाम सुखदुःखाचा न होणे, याला वैराग्य आणि विवेकाच्या सोबत येतं। विवेक जर जागृत असेल प्रत्येक वेळी जे काही दिसतंय त्याचं प्रत्येक वेळी, पहिल्या पूर्वी काही म्हणत होते की एखादी गोष्ट घडली तर 10 आकडे मनातल्या मनात म्हणा, जर गोष्ट कठीण असेल तर 50 आकडे मनातल्या मनात म्हणा, आणखी गोष्ट कठीण असेल तर 100 आकडे मनातल्या मनात म्हणा। हे म्हणण्याचा उद्देशच हा आहे की कधीतरी अंतःपरीक्षण व्हावं, सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण व्हावं आणि कुठेतरी विवेकाची जागृती व्हावी। विवेकाची जागृती या शांत अवस्थेतच होते, चिडून आणि बोलण्यातून ती होऊ शकत नाही। त्यामुळे ते म्हणतात एखादी गोष्ट घडली, कठीण वाटली तर त्या गोष्टीवरती 10 मिनिटं चिंतन करावं, म्हणजेच 1 ते 10 आकडे मोजा। 1 ते 10 आकडे मोजणे म्हणजेच त्या गोष्टीचं चिंतन करणे, थोडा वेळ देणे, या सगळ्या घडलेल्या गोष्टीला वेळ देणे। मग हे जे सगळं ज्ञान मिळतं आहे त्या ज्ञानाचा उपयोग होतो की नाही हे विवेकाने पाहणे। म्हणजे समर्थांचे 2 कीवर्ड्स आपण नेहमीच म्हणतो, विवेक आणि वैराग्य। भक्ती, या भक्तीसाठी भक्ती आधी आली, विवेक वैराग्य येतं। विवेक वैराग्य असेल तर भक्ती पाठोपाठ येते, प्रेम पाठोपाठ येतं। या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या संबंधित आहेत। नाना रत्ने नाना खाणी, दुष्टितपणे घेता हानी, परीक्षा नेता प्राणी ठकला येथे। अतिशय मोठे जरी आपल्याजवळ रत्न आले, त्या रत्नांची जर परीक्षा झाली नाही तर त्या परीक्षा न झाल्यामुळे ठगल्या जातो। खरे आहे की खोटे आहे जसं ठगल्या जातो, तसं आपलं हे ज्ञान खरं आणि खोटं म्हणण्यापेक्षा सत्य आहे का, खरं आणि खोटं या वादात पडण्याचं काही कारण नाही। खरं कोणाच्या दृष्टीने असेल तर ते दुसऱ्याच्या दृष्टीने खोटं असतं, दुसऱ्याच्या दृष्टीने खरं असलेलं आपल्या दृष्टीने खोटं असतं। त्यामुळे आपल्या मानण्यावर खरं खोटं ज्ञान नसतं। सत्याच्या कसोटीवर जे उतरतं ते सत्य ज्ञान असतं आणि ते सत्य ज्ञान जर जागृत झालं, त्याचा जागृती होऊन जर त्याचा अनुभव घेतला तर ते ज्ञान आपल्याला धारण केलं, तो धर्म आपण धारण केला असं म्हणायला हरकत नाही। आणि जोपर्यंत धारण करत नाही तर तो शब्दसुद्धा पूर्ण होत नाही। धर्म म्हणजे धारण करणे। मग जो धारण करत नसेल तर त्या धर्माला, त्या ज्ञानाला, त्या सत्याला काय किंमत आहे। त्या सत्याची अनुभूती घेणं हे प्रत्येक भक्ताचं परम कर्तव्य आहे आणि सत्य असंच आहे। आज सकाळचं योग वासिष्ठ अतिशय सुंदर झालं।
ज्या ठिकाणी प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन झालं, आज 10वा जो प्रश्न होता, 10वा आणि 11वा, त्यामध्ये हेच वर्णन होतं अगदी. त्या ठिकाणी दृश्य निरसन आधी झालं असेल तसा 9वा प्रश्न होता, आणि आता आजचा जो प्रश्न होता तो आत्मा आणि प्रकृती आणि पुरुष याबद्दल होता. त्यामुळे अगदी सविस्तर निवेदन फक्त हिंदी भाषेत झालं, बाकी फरक काहीच नाही. तर तेथे निरूपणी जाणं, पाहता कळेना, पाहता कळेना, मराठीची उमजेना काही केल्या. जर तुम्ही अशी जबरदस्तीने कोणती गोष्ट करायचा प्रयत्न केला, जबरदस्तीने, तर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते समजत नाही. ते नैसर्गिक गोष्ट आहे. त्यातल्या त्यात ती आणखीन गोष्ट आहे. नैसर्गिक असेल तर आमचे प्रयत्न काय कामाचे? नैसर्गिक नाहीच आमच्याजवळ तर प्रयत्न काय कामाचे? त्यासाठी दुसरे प्रयत्न करायचे. हे ज्ञान मिळवण्यापेक्षा सद्गुरूंनी सांगितलेलं जर नाम घेतलं, नामाचा संबंध असाच आहे. सद्गुरूंनी सांगितलं, तुम्ही ज्ञानाकडे न आकर्षित होता जर तुम्ही नाम घेतलं तर तुम्हाला सगळं कळून जातं. ज्ञान मिळतं, मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो, स्वस्थता मिळते, हृदयाला आनंद मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी त्या नामाला चिकटलेल्या आहे. त्याचं उदाहरण आमच्याच महाराजांनी एकदा सांगितलं आहे. ते म्हणाले, जुन्या काळची पद्धत आहे, ते जे अंगात वगैरे भूतं येतात, भूतं खेतं जे काय पिशाच्य योनी आहे, त्या पिशाच्य योनी येतात, ह्या खरंच त्या महाराजांनी सांगितलं, तो पण त्या गोष्टीकडे लक्षात नाही. असो नसो तो भाग निराळा आहे. जुन्या काळी असतील, आता नसतील, हेही सत्य आहे. पण ती गोष्ट अशी आहे की ते म्हणतात, जेव्हा ते पिशाच्य त्याच्या अंगात येतं, महाराज इतके छान सांगतात, पिशाच्य त्याच्या अंगात येतं तेव्हा तो त्याचा मांत्रिक येतो आणि मांत्रिक म्हणतो की मला आता त्याला उतरवायचं असं, त्या माणसाला माझ्या समोर आणा, ज्याच्या अंगात ते आलेलं आहे पिशाच्य, त्याला माझ्या समोर आणा. आणि माझ्या समोर आला म्हटल्यानंतर पहिला प्रश्न कोणता असतो? कोण आहे रे तू? महाराजांनी इतकं छान सांगितलं, कोण आहे रे तू? असं म्हटलं की तो असा असा अमका तमका आहे सांगतो. म्हणजे मरण झालं, योनी बदलली, तरी नाव नाही गेलं त्याच्या मनातून. मी कोण आहे, मी कोण आहे सांगत असताना नाव गेलं नाही त्याचं. पिशाच्य योनीत आहे. किती खालची योनी आहे, अतृप्त योनी आहे. मग अतृप्त योनी असली तरी सुद्धा, दारुड्या असला तरी तो त्याचं नाव नाही विसरत. आमच्या शेजारी एक नारायण नावाचा दारुड्या होता, इतका दारू पिऊन यायचा. म्हणजे हे सगळे संकेत ना विवेक जागृतीसाठी आहे. इतका दारू पिऊन यायचा, त्याला काही कशाचं भान नसायचं. पण कोणीतरी नारायण म्हटलं ना पटकन उठायचं. म्हणजे अगदी बेधुंद बेशुद्ध अवस्थेत सुद्धा नावाला विसरत नाही. तेवढं तर सोडून द्या, हे तर अल्कोहोल झालं. आणि योनी बदलली, मृत्यू झाला, तरीसुद्धा जर तो अंगात असेल तर तो कोणत्या नावाने बाहेर येतो? तो काही देवाच्या नावाने येत नाही, राम म्हणून बाहेर येत नाही, दत्त म्हणून बाहेर येत नाही. त्याला जर नाव विचारलं, कोण आहे रे तू, तर मी या अमक्या तमक्याचा पाटील आहे, अमक्या तमक्याचा कोण आहे, अमक्या तमक्याचा कोण आहे, हे सगळं सांगतो. महाराज म्हणाले, नाम सुटलं नाही, ते नाव त्याचं सुटलं नाही. योनी बदलली तरीसुद्धा गरगर गरगर पिशाच्या योनीमध्ये फिरतोय, तरी नाव काही विसरत नाही, जे मूळ दिलं होतं त्याच्या आईवडिलांनी ते. मग असं जर आहे तर आपला भगवंत आपलं नाव कसं विसरेल? सर्वसाधारण यक्कश्चित पापी दुष्ट आत्मेसुद्धा नाव विसरत नाही, तर हा परम पवित्र असा परमात्मा आपलं नाव कसं विसरेल? आणि त्याला तर वेगवेगळ्या संबंधांनी वेगवेगळे नावं दिले. गोपाल केव्हा म्हणायचं, मुरलीधर केव्हा म्हणायचं, हे सगळं त्याच्याशी त्या संबंधांनी ठरलं आहे. त्या प्रत्येकाचं कर्तव्य तो जाणतो. 64 कलांनी युक्त असलेला पूर्ण परमात्मा सगळं जाणतो. त्यामुळे त्या नावाशी तो निगडीत आहे. याच्यावरती मग त्या नावाशी जर आपण जर आपलं नाव विसरत नाही, यक्कश्चित तनूला मिळालेलं नाव जर त्याला मिळालेलं, तो स्वयंभू आहे, अजन्म आहे. तर तो त्याचं नाव ज्या नावाने बोलवलं त्या नावाने तो धावतो. जर पिशाच्य धावू शकतात तर तो का नाही? आता पिशाच्य आहे नाही हा वाद नाही घालायचा आहे. पिशाच्य आहे न वाद घालता आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टी घडत असतात. ह्या जर त्यांच्या बाबतीत घडू शकतात तर देवाच्या बाबतीत घडणार नाही का? मग त्या नावांना इतकं चिकटलं आहे. मग आपले सद्गुरू सांगतात, जर तुम्हाला समजत नाही तर धावपळ करू नका. मराठीची उपजेना काही केल्या. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काही केल्या उमजणार नाहीत जर तुम्हाला हे सगळं नसेल, त्याच्या मागे साधना तपश्चर्या नसेल तर. आणि साधना तपश्चर्या म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं, त्याचं नाम घ्या. त्याच्या नामामध्ये गोडी निर्माण झाली की तो सगळं त्याच्याकडून जे पाहिजे ते करून घेतो. त्यामुळे ते उमजणे मग कदाचित त्या उमजणे आवश्यक आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे, उमजलंच पाहिजे असं आवश्यक नाही. जे नाही उमजलं तरीसुद्धा जर त्यामध्ये मती स्थिर झाली तर मग त्याचं कर्तृत्व सिद्ध झालं.
काहीतरी करून जर सिद्धता झाली, मी तुझ्यासाठी काहीतरी केलं आणि म्हणून तिने मला आई म्हटलं, काय उपयोग आहे? मी काहीच करत नाही तुझ्यासाठी, पण माझा प्रेमाचा वर्षाव तुझ्यावरती करते हे जर त्या भक्ताला जाणवलं तर बाकी कशाची काय गरज आहे? त्यामुळे त्या ज्ञानाची सुद्धा गरज नाही. हे सगळं आपोआप कळू लागतं जर त्याच्यावरती प्रेम असेल तर. त्याची कृपा होणे म्हणजेच आपल्यासाठी म्हणजे ज्ञानाची गरज कुठे पडली? हे सगळे साधन आहे. हे जे वाचतो, ऐकतो, मनन चिंतन करतो, हे सगळे साधन आहेत समर्थ म्हणतात. या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश आहे की तो अनुभव प्रेमाचा घ्यावा. तो एकदा त्याचा अनुभव घेतला, कशाला? नुसता त्याचाच नाही, आपला स्वतःचा जरी अनुभव आपण घेतला तरीसुद्धा आपण किती उदात्त आहोत हे समजतं. त्याचा अनुभव तर आणखी दूर आहे. आपणच मर्यादित नाही हा अनुभव जर या जीवानी घेतला, रामनामाने तो येतो. कारण कसं आहे, त्याचा संबंधसुद्धा सांगितला. जे काही नाम आपण घेतो, पांडुरंग म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो, तर त्या नामाशी आपला संबंध आपणच जोडतो. मग आपण जोडल्यानंतर आपण त्याचे आहोत म्हटल्यावर उदात्तता येते. मग ही उदात्तता आल्यानंतर स्वतःमधली उदात्तता समजते की आपण कुणाशी जोडल्या गेलो आहे? मर्यादितशी नाही, अमर्यादाशी जोडलो आहे. मग अमर्यादाशी जोडल्यानंतर आपण मर्यादित कसे? त्यामुळे आपल्याला वेगळ्याच प्रकारची अनुभूती विनाज्ञानाची येऊ शकते. फक्त भक्ती केल्याने आणि नामस्मरण केल्याने सद्गुरूंच्या आशीर्वादाने येऊ शकते. म्हणजे ज्ञान महत्त्वाचं का भक्ती महत्त्वाची? तर भक्तीसुद्धा त्याच्याही आधी, जसं मी मागे म्हटलं होतं की आत्मबोध वाचायला गेली तर तत्वबोध वाचावा लागला. तत्वबोध वाचायला गेली तर विवेक चूडामणी वाचावं लागलं. विवेक चूडामणी वाचायला गेली तर ब्रह्मसूत्र वाचावं लागलं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आपापसातच आहे. असं वाटतं हे नाही सांगू शकत आपण, याच्या खाली जावं लागणार आहे आपल्याला जर कोणाला समजवायचं असेल तर आणखी खाली जावं लागेल. म्हणजे सगळ्यात खाली जाऊन जेव्हा आपण ते ऐकतो, म्हणून त्याला आपण म्हणतो त्याची ती गोष्ट ठरलेली आहे. मग या सगळ्या गोष्टी इतक्या खोलात जाण्यापेक्षा सद्गुरूने ते सगळं करून ठेवलं आहे आपल्यासाठी. तेवढी तपश्चर्या, तेवढं ज्ञान, तेवढं सामर्थ्य, तेवढी सिद्धी त्यांच्याजवळ आहे, त्यांच्या मुखामध्ये. आणि त्या सिद्धीचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर नाम पुरेसं आहे. नाम पुरेसं आहे. त्याच्यापेक्षा त्या नामातच तर सगळं आहे. राम नामामध्ये सगळं आहे. एवढं सगळं पटण्यासाठी आपण हा ग्रंथ वाचतो. आणि मग वाचल्यानंतर त्याचं जर प्रचिती घेता आली तर अधिक सुंदर आहे. ज्ञानोत्तर भक्तीला सगळ्यात महत्त्व पहिलं आहे. साध्या अंधभक्तीपेक्षा, नुसतं प्रेमापेक्षा ज्ञानोत्तर भक्ती अधिक सुंदर आहे. ते करा. पण भक्तीसाठी नाम घेतलं तर तुम्हाला आपोआपच ज्ञान मिळेल, इतकी सुविधा आहे. आणि ते नाम घेण्यासाठी सद्गुरूंचे फक्त पाय पकडायचे, हाताला हात लावायचा, त्यांचा हात डोक्यावर घ्यायचा, संपलं. ह्या सगळ्या गोष्टी मग समजण्यासाठी आवश्यक आहे. हे जर समजलं तंत्र तर ज्ञान घ्यायचं. कदाचित बुद्धिवादी असतील तर ज्ञान घेण्याच्या मागे लागतील. जेव्हा हातात घेतला दासबोध त्या दिवशीच म्हटलं, या क्षणी जरी थांबला दासबोध कोणत्या कारणाने नाही सांगू शकलो किंवा नाही त्यावरती चिंतन, तरी हरकत नाही. कारण जेवढं मिळालं तेच तर सोन्याचा गोळा आहे. मिळत राहणार आहे, ज्ञानाची गंगा आहे, ती थांबेल कशी? पण या सगळ्या गोष्टींवरती स्थिर जेव्हा होता येतं, जेव्हा सद्गुरू आपल्या जीवनात असतात. आणि सद्गुरूंचं कार्य मी म्हणजे शब्दात वर्णन नाही करू शकत. त्यांनी जे काही दिलं त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. त्यामुळे आपण काय करावं, काय करू नये हे आपल्या बुद्धीने ठरवावं. बुद्धीने फक्त ठरवावं की यानंतर मला अनुभव घ्यायचा आहे. नुसतं बुद्धीने ठरवून पोळ्या करून ठेवल्या आणि खाल्ल्या नाही तर काय उपयोग आहे? त्यामुळे त्याचा पहिला क्रायटेरिया आहे की तुम्हाला त्याचा अनुभव घेतला पाहिजे. अनुभव नसेल आजच्या दिवसाचा तरी तुम्हाला हा पूर्ण वेळ तुमचा वाया गेला. इथपर्यंत समर्थ येऊन ठेपलेले आहे. म्हणून ते मंगलाचरण करून त्यांचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, त्यांची स्वतःची अनुभूती सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगतात आहे. ते जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची बोल, ज्या ठिकाणी निरूपण आहे आणि ज्या ठिकाणी अनुभव आहे. जय जय रघुवीर समर्थ असं समर्थांचा अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी निरूपण आहे, ज्या ठिकाणी निरूपणाचे बोल म्हटलं आहे, ज्या ठिकाणी निरूपणाचे बोल आहे आणि अनुभवाचे बोल आहे, ज्या ठिकाणी निरूपण आणि अनुभवाचे बोल, ते संस्कृतापरीस खोल अध्यात्म श्रवण, ते संस्कृतपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. संस्कृतचे श्लोक आणि वेद वाचण्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. जे कोणतं वेद महत्त्वाचं आहे? ज्या ठिकाणी निरूपणाचे बोल आहेत, निरूपणाचे बोल आहेत, अनुभवाचे बोल आहेत आणि ते ठिकाणी संस्कृतची सुद्धा गरज नाही, भाषेची सुद्धा गरज नाही, ज्ञानाची सुद्धा गरज नाही. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. प्रत्येक शब्द महावाक्य आहे, प्रत्येक वाक्य त्यांचं महावाक्य आहे.
या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निरूपणाचं बोल आणि अनुभवाचे बोल एक जर झाले तर संस्कृतापरीस खोल, संस्कृतापेक्षाही खोल आहे. आणि अध्यात्म श्रवण हे जे श्रवण आहे ते श्रवण सगळ्यात उच्च दर्जाचं श्रवण आहे. आणि त्या श्रवणातून काय घडावं, त्या श्रवणातून शांती मिळावी. कुठेही आपण जातो, प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. कुणी म्हणे चारधाम यात्रा झाल्या, तीर्थयात्रा झाल्या, घरी येताना किंवा कीर्तनाहून आले. चारधाम यात्रा तर आपण बोलतो काही ना काही, पण कीर्तनाहून निरूपणाहून कोणी आले तर त्यावेळी बोलायचं नाही म्हणे अर्धा तास. त्यानंतर पूर्ण घरभर फिरायचं. म्हणजे या सगळ्या पॉझिटिव्ह व्हाईब्स घरामध्ये सोडायच्या. घरामध्ये व्हाईब्स आल्यानंतर, घरामध्ये या सगळ्या व्हाईब्स आल्यानंतर आणि काय करायचं आहे, बोलायचं नाही आहे काहीच, कोणत्याच प्रकारचं बोलायचं आहे. म्हणजेच काही ना काही वेळ तरी जसं आपण म्हणतो की 10 अक्षरं मोजली पाहिजे, तसं काही ना काही चिंतन मनन झालं पाहिजे. मग हे जर घडलं तर ते अध्यात्म श्रवण अतिशय उच्च दर्जाचं आहे. या सगळ्या गोष्टी करण्यामागे तसं निर्हेतुकच आहे, कोणताही हेतू यामागे नाही आहे. समर्थांचा काय हेतू आहे, कल्याणाचा हेतू आहे, पण तो आपण जे करतोय आता त्यामागे हेतू असा काही नाही आहे. कसा हेतू असणार आहे, एवढं मोठं नाही आपण की कोणाला समजवावं. हेतू हाच आहे की यातून काही ना काहीतरी लोणी हातात सापडावं. त्यासाठी हा आपला स्वयंसिद्ध प्रयत्न आहे, समर्थांच्या कृपेने प्रयत्न आहे. त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपल्या कल्याणासाठी आहे. हे जरी आपल्याला एवढं कळलं तरी आपलं जीवन सार्थक झालं. या जीवन सार्थकतेला सगळ्यात उच्च दर्जाचं अध्यात्म श्रवण म्हटलं आहे. सगळ्यात उच्च दर्जाचं कसं, जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची बोल ते संस्कृतापरी सखोल अध्यात्म श्रवण श्रीराम. अशा प्रकारचं जे अध्यात्म श्रवण असतं, म्हणजेच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. शब्दामध्ये विश्वास असला पाहिजे. त्वचारोग तज्ज्ञाकडे आपण गेलो, तसे सांगितलं तसं त्वचारोग तज्ज्ञाकडे गेलो, तो जर त्वचेला सारखा खाजवत बसला असेल, त्याला फोड असतील अंगावर, त्याची चिडचिड होत असेल, तर आपण त्याच्याकडे त्वचेचं औषध घेऊ का? हा सरळ नियम आहे. एखादा खोकतोय आणि त्याच्याकडे आपण खोकण्याचं औषध घेऊ का? मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवहारात करतो तर जो ब्रह्मनिष्ठ नाही, ज्याला स्वतःचा अनुभव नाही, त्याचं ऐकावं तरी वाटेल का? आणि जर ऐकावं वाटत असेल तर ते अध्यात्म श्रवण अतिशय उच्च दर्जाचं आहे असं समजायला हरकत नाही. ऐकावं म्हणजे जिथे आपण जातो, एखादी गोष्ट, नाथांचा रांजण भरला, ही गोष्ट मनात भरली आणि त्यावरती चिंतन झालं, तर घरी बसल्या बसल्या नाथ भेटल्याचं समाधान आहे ना. मग या सगळ्या गोष्टी घेणारा अतिशय उच्च दर्जाचा श्रवण करता समजावा. हे माझ्याबद्दल वैयक्तिक बोलत नाही आहे, या श्रवणाबद्दल बोलत नाही आहे. मी असं बोलते की ज्या ठिकाणी एखादी गोष्ट जर आपल्याला अनुभवाला आली तर तो अनुभव म्हणजेच आपला उच्च श्रवणानुभव आहे. ह्याच्यापेक्षा उच्च असं काहीच नाही. माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे, तरी हे मायेने जाणावे स्वरूप आधी. आधी मायेचं स्वरूप ओळखा म्हणतात. आज सकाळचं निरूपण अगदी खरंच मी आज टाकते आणि ऐका, हिंदीचाही थोडासा माझा तोडका मोडका जो प्रयत्न आहे तोही समजेल. आणि हेच विषय आला आहे अगदी आजचा, एक पाऊण तासाचं प्रवचन आहे ते. आधी मायेला ओळखा म्हणतात. हे जे सगळं मायेचं आकर्षण आहे ते आकर्षण ओळखा. प्रकृतीचा खेळ कळावा. जे काही मायेमध्ये घडतं आहे म्हणजे ते सगळं प्रकृतीमध्ये घडतं आहे. त्या प्रकृतीचं काय चाललं आहे, नदीचं कसं चाललं आहे, सूर्याचं काय चाललं आहे, पंचमहाभूतांचं काय चाललं आहे आणि कशी ती शिस्तबद्ध पद्धतीने ते चाललं आहे. आपलीसुद्धा कशी जीवाची विल्हेवाट ते लावू शकतात, लावो न लावो आपण ते करू शकतात. हे सगळं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे आपलं असं शिस्तबद्ध पद्धतीने जर कोणाचं काम चाललं आहे म्हटलं तर आपल्याला आपलं स्थान नाही समजणार. कुणाचं तरी काहीतरी खूप व्यवस्थित चाललं आहे, हे बुद्धीला त्रासदायकच आहे. कुणाचं तरी काहीतरी खूप छान चाललं आहे, जिथे मी आहे तरीसुद्धा चाललं आहे, तर हे बुद्धीला त्रासदायक आहे, पण हृदयाला आनंददायक आहे. कारण आपण त्यातून मुक्त झालो. आपल्याला काही करायचं कर्तव्य राहिलेलं नाही. दोन गोष्टी एकाच वेळी येतात की नाही, नाण्याला दोन बाजू असतात. आपल्याला जर वाईट वाटलं, बुद्धी हरली, वाईट वाटलं, अरे आपलं काही अस्तित्वच नाही. आपल्या असण्यानी किंवा नसण्यानी प्रकृतीला काहीच फरक पडत नाही. कशाला घराला सुद्धा फरक पडत नाही, कशालाच काही फरक पडत नाही. प्रकृतीचा खेळ कळतो पण पडत नाही असं म्हटल्याबरोबर आपण अलिप्त होतो. तर या दोन्ही गोष्टी एकाच मुद्द्यावरती येऊ शकतात. त्याच्यामुळे ते म्हणतात की माया ब्रह्म ओळखावे. एवढं मोठं ब्रह्म समोर आहे, ते ब्रह्म ओळखा. ते ब्रह्माच्या खाली जी माया आहे ती ओळखा आणि मग त्यानंतर अध्यात्म, त्याला अध्यात्म म्हणा. कोणतं बाकी अध्यात्म नाही आहे.
दुसरं कोणतं अध्यात्म नाही आहे, तुमचा वाचन नाही आहे, तुमचं मनन नाही आहे, तुमचं पारायण नाही आहे. पण ज्या ठिकाणी जर तुमचं मन स्थिर झालं असेल आणि माया आणि ब्रह्माची ओळख झाली असेल, म्हणजे तुम्ही कोण आहे हे जर तुमच्या लक्षात येत असेल, आपलं अस्तित्वच नाही हा दुःखाचा भाग आणि आपण मुक्त आहोत हा आनंदाचा भाग एकाच वेळी आपण अनुभव घेऊ शकतो, असं जर आपल्याला कळलं तर ते अध्यात्मश्रवण आहे. ते अध्यात्मश्रवण आहे. तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. म्हणून मायेचं स्वरूप आधी ओळखायचं आणि मग ब्रह्माकडे वळायचं. पण हेही सगळं करत असताना पुन्हा एक मधला एक भाग आहे नामस्मरण. जसं महाराज म्हणतात, गोंदवलेकर महाराज काय, आपले महाराज काय, सतत नामस्मरणामध्ये जर जीव राहिला तर त्याला या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची गरज वाटत नाही. कळत राहतात आणि तो आनंदी होत राहतो. गरज राहत नाही, एखाद्या गोष्टीची गरज नाही आणि ती गोष्ट आपल्याला मिळाली तर काय होतं, आपोआप मिळाल्याचं जास्त समाधान मिळतं. गरज नाही आहे तरी आलं आहे समोर, म्हणजे ही एक्स्ट्रा गोष्ट आहे. ही एक्स्ट्रा आपल्याला आला आहे कारण आपण म्हटलंच नाही. न म्हणता जर एखादी गोष्ट म्हणून त्याला आपण म्हणतो की हा साक्षात्कार आहे. त्याला आपण म्हणतो जे मागितलंच नाही, जे बुद्धीला पेलणारं जे दान आहे ते मागितलंच नाही. कारण बुद्धी, अरे काय गंमत, जेव्हा सोमवारी या शंकराच्या मंदिरात, आमचं शंकराचं मंदिर आहे, मला जागृत वाटत आहेत. दोघांच्या मूर्ती आहेत, जे 2-2 शिवलिंग आहेत. 2 आणि 2 असे 4 शिवलिंग आहेत. त्या ठिकाणी जसं आपण जातो नंदीजवळ आणि काहीतरी बोलतो, तर काहीतरी बोलत असताना जे सुरूच होतं तोंडामध्ये तेच नाव कानात आलं, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. नंदीला आनंद नसेल झाला की असा बोलणारा मला आवडेल, कारण की मी पण नामातच असतो. नंदी म्हणतो आमचे शंकरसुद्धा रामाच्या नामात असतात. येणाराही जर रामाच्या नामात असेल तर त्याला आनंद नाही, एक क्षण का होईना. जो योगायोग आहे तो, जर सतत तोंडात नाव असेल तर ते नाव कोणत्याही वेळी येऊ शकतं. आणि कानाला तोंड लावलं आणि ताबडतोब श्रीराम जयराम, दुसरा कोणताच विषय मनात आला नाही, ही सुद्धा समर्थांचीच कृपा म्हणा. नाही तर तिथे गेल्यावर काहीतरी मागावं, जागृत आहे काहीतरी मागावं ही आशा असते. मग जे नाही मागत, न मागताना जर नाम आलं तर ही कोणाची कृपा आहे. न मागणे ही बुद्धी आपोआप दूर होणे आणि मग आपण त्याला काहीतरी बोलणे आणि न बोलता मुखातून श्रीराम जय राम जय जय राम येणे, त्रयोदशाक्षरी मंत्र त्या ठिकाणी येणे, तर आपल्यालाच वाटतं की आज शंकर खुश असतील. कारण असंच काहीतरी ते अपेक्षित करतात. त्यांना असा मायेचा पसारा नकोच आहे. ते स्वतः समाधीस्थ आहेत, ते स्वतः वैराग्य संपन्न आहेत, जे स्वतः स्मशानात राहतात, ज्यांना देहाची स्वतःच्या किंमत नाही, ते कसल्या प्रकृतीबद्दल ऐकणार आहे. प्रकृतीचा आधार घेतात ते पार्वतीचा, पण त्यांना काही त्याच्यावर अवलंबून नाहीत ते. अशा व्यक्तीला खरंच जर आपण प्रकृतीबद्दल सांगितलं आणि विचारलं आणि काही दिलं, काय वाटणार आहे त्यांना. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर माया आणि ब्रह्म ओळखलं तर जीवाला खरी शांती मिळते. कारण त्याची कृपा असते आणि त्याची कृपा जी घडते त्यांनी खरं समाधान मिळतं. प्रत्यक्ष यातून कशातूनच समाधान मिळत नसतं. हे अलिखित सत्य आहे. लिहिलेलं का नाही, कारण लिहिलेलं असतं तर मानत नाही. जगन मिथ्या म्हटल्याबरोबर राग येतो, पण प्रत्यक्षात ते सत्य आहे ना. या सत्याचा विचार करा. मग माया सगुण साकार आहे. जे काही सगुण साकार दिसतं ती माया आहे. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार. त्यांनी सांगितलं माया सगुण साकार आहे. सगुण साकार माया. सगुण साकार जी जी दिसते, जी जी बुद्धीला पटते, जी जी नयनांना दिसते, जी जी ऐकू येते, ती सगळी माया आहे. सगुण साकार माया आहे. म्हणजे रामाचं स्वरूपसुद्धा सगुण साकार आहे. माया आहे का? 2 भागामध्ये विभाजला गेला आहे प्रत्येक गोष्ट. सीता, तिला पळवून नेलेली सीता आणि जी मूळ सीता, या 2 पुन्हा भाग आहेत. म्हणजे जे सगुण रूपाची जर आराधना करता करता जर व्यक्तीने निर्गुणाची आराधना केली तर ती अर्थातच निर्गुणापर्यंत पोचणार आहे. कारण प्रकृती काय आहे हे पटलं आहे त्याला. हे प्रकृती काय आहे हे पटलं तर सगुण साकार जे जे दिसतंय डोळ्यांनी, म्हणजे तसा रामही नाही आहे. जसा आपण कल्पना करतो तसा रामही नाही आहे. कशाला? राम तर बघितलाच नाही आपण. तो जीवाचा जीवलग असून बघितला नाही ही गोष्ट सोडा, पण आपले महाराज तर बघितले, ते सुद्धा देह नाही आहेत. ते सुद्धा जसे दिसले तसे नाही. जय जय रघुवीर समर्थ. जे तसे दिसले, देह त्यांचा दिसला, त्यांचे पाय दिसले, त्यांचे डोळे दिसले, त्यांचं शरीर दिसलं, प्रेमळ शरीर दिसलं, पण ते सुद्धा ते नाही आहेत. अरे बापरे. मग हे जर समोर घडलंय आपल्या,
तर जे नाही घडणार ते सुद्धा तिथपर्यंत नेणारच ना आपल्या. ते म्हणतात मी देह नाही, हे त्यांनी म्हटलं आहे. वयाच्या 8व्या वर्षी म्हटलं, किती दिवस साथ देईन देह हा माझा, मला आणि इतरांना सुद्धा. आणि ते असं म्हणतच नव्हते की इतरांना माझी साथ आहे, ते स्वयंसिद्ध होते. ते दुसऱ्या प्रकारचे सद्गुरू असतात ना, ते की गादी नाही निर्माण केली, आपला शिष्य वर्ग खूप, पण गादीवर कोणाला बसवलं नाही म्हणजे किती विरक्त होते. खरं म्हणजे करायला पाहिजे ही पण गोष्ट आहे, पण त्यांनी काहीच केलेलं नाही. ज्या तिथे थांबले तिथे थांबले, पूर्णपणे विलीन झाले. त्यांनी म्हणलं देहाचा उपयोग किती दिवस होणार आहे. हा जो देह दिसला तो देह आणि त्यांचा जो उपकार करण्याचा जो गुण आहे तो निर्गुण निराकार रूप सुद्धा आम्हाला डोळ्यांनी दिसलं. मग त्यांचं निर्गुण निराकार रूप रामाचंच रूप आहे ते आपल्याला दिसलं. असा अर्थ काढायला काय हरकत आहे. असे अर्थ काढून जर त्यांची कृपा ही कृपा आहे, असे अर्थ जनरली निघत नाहीत. डोळ्यासमोर गोष्टी असतात पण त्या गोष्टी दिसत नाहीत. मग माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, पण ती विकार आहे. माया ही विकार, देहापर्यंत थांबले तर ती विकार आहे. देहाच्या पुढे जर सरकत असाल तर ती ब्रह्मापर्यंत नेणारी गोष्ट आहे. माझ्या पायावर डोकं ठेवत असताना रामाकडे बघा, म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे जा. आणि रामसुद्धा सगुणच आहे. आणखीन परब्रह्माकडे जायचं असेल तर या सगळ्या पायऱ्या किती प्रचंड आहे, अमर्याद. म्हणून हरी अनंत, हरिकथा अनंता, संपूच शकत नाही, संपूच शकत नाही. तर मग माया मग संपवून टाकायच्या मनातल्या मनात आणि रामामध्ये स्थिर व्हायचं, नामामध्ये. सगळ्या कथा फक्त गंमत म्हणून ठीक आहे, प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेण्यासाठी एक नाम पुरेसं आहे. आणि जेव्हा तेव्हा नाम मनात बसतं तेव्हा ते सगळंच भरला घनदाट हरी दिसते. जे काही घडतं आहे ते सगळं त्याच्यासाठीच घडतं आहे. या सगळ्या प्रकारचा जर अनुभव घ्यायचा असेल आणि मंगलाचरणात जर त्यांची इच्छा असेल तर तो अनुभव घ्यावा. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणीजे विस्तार पंचभूतांचा. सगळा पंचमहाभूतांचा हा विस्तार आहे. या पंचमहाभूतांच्या विस्ताराच्या पलीकडे ब्रह्म आहे. पंचमहाभूत म्हणजे माया आहे. जे दिसतं ते सगळं माया आहे. आणि आम्हाला प्रत्यक्षात समुद्र दिसत पण नाही पूर्ण, ते नाही म्हणत. ते पूर्ण समुद्र वर जाऊन जरी बघितला तरी ती मायाच आहे. आपल्याला दिसत नाही म्हणून तो अमर्याद नाही, तो सुद्धा अमर्याद नाही. पंचमहाभूतांमधला पाणी दिसतं, हवा कुठे दिसते, तेज दिसतं, हवा कुठे दिसते, ह्या सगळ्या गोष्टी, पृथ्वी दिसते, हवा कुठे दिसते, पण दिसो न दिसो ते सगळं पृथ्वीच आहे, ते सगळं प्रकृती आहे. सगुण रूप सुद्धा प्रकृती आहे. म्हणूनच सीतेला नेऊ शकला ना, नाही तर नेऊ शकला. हिंमत आहे का रावणाची नेण्याची. या सगळ्या गोष्टींचा समज येण्यासाठी नाम समर्थ आहे. माया दृश्य दृष्टीस दिसे, माया भास मनासी भासे. माया दृष्टीला दिसते आणि मनाला भासते. अगदी स्पष्ट संकल्पना आहेत. आता माया दृष्टीस पडते आणि माया भास मनासी भासे. शुकांनी मायेमध्ये पडायचं नाही ठरल्यामुळेच त्यांनी आईवडिलांकडे बघितलंच नाही. दृष्टीच नाही पडला त्यांच्या. तो पडला त्यांच्या, पण त्याच्या दृष्टीला आईवडील नाही पडले, कारण तो मुक्त आहे. आपण सगळा अनुभव घ्यायचा. ते म्हणतात तरी गृहस्थाश्रम अतिशय उत्तम आहे, असं नाही करायचं, पण त्याचं तत्त्व तर कळलं पाहिजे. त्यांनी आईवडिलांकडे बघितलंच नाही अजिबात. ह्यांनी सुद्धा बहुल्यावरून निघूनच गेल्या सावधान म्हटल्याबरोबर. सावधान म्हणजे खरंच विवेकाने सावधान झाले ते. मग या सगळ्या गोष्टी त्यांनी कशासाठी केल्या. त्यांना रस नव्हता असं नाही. त्यांचं म्हणणं मला काहीतरी विशिष्ट ध्येय पूर्ण करायचं आहे. माझं विशिष्ट ध्येय पूर्ण करण्यासाठी जे दिसतंय ते खरं नाही हे त्यांना समजलं आहे. आणि खरं काय आहे ते बघण्यासाठी ते बाहेर पडले. बाहेर पडले, देशाटन केलं, सगळ्यांचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला. वरची गोष्ट दाखवायची म्हणजे खालच्या गोष्टी कशा पदार्थ आहेत, यक्कष्टित आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. माया दृश्य दृष्टीचं दिसे, माया भास मनासी भासे. मनासी हृदयाला आवडत नाही. कोणताही व्यक्ती हृदयामधून जर विचार केला, जे मायेला पटतं, जे त्याच्या बुद्धीला पटतं, हृदय त्याला दुसरा साथ देतं. कोणतीही गोष्ट असो त्याला हृदयाची साथ असते. तो हो म्हणतो किंवा नाही म्हणतो, त्याचा आपण ऐकत नाही, हा गोष्ट वेगळी आहे. दोन आवाज आपल्याला असतात. प्रत्येक जीवाला हे दोन आवाज दिले आहेत, मनाचा आणि हृदयाचा. तर हृदय त्यावेळी म्हणतं असं करायला नको आहे, तरी आपण करतो. हृदय म्हणतं हे करायला पाहिजे, तरी आपण करत नाही. हा भाग वेगळा, हा प्रकृतीचा खेळ आहे. पण तो जो दुसरा भाग आहे तो मनासी भासे, तर हृदयाला भासत नाही. ते हृदयाचं ऐकलं की झालं, भगवंत हृदयस्थ आहे.
ते ऐकत नाही तोपर्यंत भगवंत हृदयस्थ आहेही नसतो, ती भाषाही नसते, ते शब्दही नसतात, अनुभवाचा तर प्रश्नच नाही. तर या सगळ्या गोष्टी एका शब्दाला जर पकडून ठेवलं, चिकटून ठेवलं, त्याच्यामागे किती मोठं विज्ञान आहे. एक एक 3 ओळींचा शब्द लिहिणं आणि त्याच्यावरती चिकटून राहणं, हे खूप मोठं तप आहे, तपश्चर्या आहे. किती वेळा मनाला सांगावं लागतं असं करायचं नाही आहे. कितीतरी वेळा मनाला समजावं लागतं की हृदय म्हणतं ते खरं आहे. कारण आता भगवंत हृदय आहे, भगवंत हृदयस्थ आहे म्हणजे आहे. निर्भीडता येते. मन दृष्टीस दिसे, माया दृष्टीस दिसे, माया भास बनासी भासे, माया क्षणभंगूर नासे, विवेक पाहता. जर विवेकाने या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हे सगळं क्षणभंगूर आहे हे लक्षात येतं. विवेकाने बघितलं तर म्हणजे प्रत्येक वेळी गोडवा आहे बरं, ओव्यांमध्ये प्रत्येक ओवीमध्ये गोडवा आहे. कारण त्यांना ती गोष्ट पटवल्याशिवाय पुढे जायचंच नाही आहे. नंतर ते म्हणतात माया अनेक विश्वरूप. त्यावरती आपण एक छोटंसं विवरण केलं आहे शिवतत्वावरती, की आत्मा आणि जीव यामधला फरक. तर माया अनेक विश्वरूप, माया विश्वरूपात भरलेली आहे. माया विष्णूचं स्वरूपच आहे, ते त्याचं स्वरूप. आपण नाही का विष्णूचं स्वरूप? आपल्याजवळ जो अंश घेऊन आपण जगतोय तोही विष्णू स्वरूप आहे. माया विष्णू स्वरूप आहे, मांजर विष्णू स्वरूप आहे, मुंगी विष्णू स्वरूप आहे. कारण तिच्याही जवळ तेच तत्व आहे. मेली तर नाही राहत तिच्याजवळ, तिचा देह विलीन होऊन जातो. मेली तर आपणही जातो. गेले अवतार संपले सगळेच जातात, पण जेव्हा अवतारात असतात त्यांच्याजवळ ते तत्व असतंच. जय जय रघुवीर समर्थ. त्या तत्वाशिवाय माणूस जगूच शकत नाही ना. कोणी असो, झाडं असो, चल असो, अचल असो, कोणतीही संपत्ती असो, त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व असल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. मग हे सगळं जर आहे तर अनेक विश्वरूपामध्ये माया नाही का आता मग? आणि ही जी माया विश्वरूपामध्ये बसली आहे ते सगळं विष्णूचं स्वरूप आहे. म्हणजे एका डोळ्याने बघायचं विष्णूचं स्वरूप आहे, दुसऱ्या डोळ्याने बघायचं आपल्या मायेच्या डोळ्याने बघायचं. मायेच्या डोळ्याने बघत असताना पण एक डोळा तरी कमीत कमी विष्णूकडे गेला. जे दोन्ही डोळे मायेकडे होते त्यापेक्षा एक डोळा गेला. काही दिवसांनी दोन्ही डोळे वर जातील आणि तिसरं नयन उघडेल. काय सांगावं? दोन्ही डोळ्यांना तिकडे खेचलं जाईल. निदान साक्षी भावानी मायेकडे बघता तर आलं पाहिजे. मग ते म्हणतात कदाचित काही दिवसांनी दोन्ही डोळे जर डावीकडे आणि वर वळले तर तिसरं नेत्र उघडलं असं म्हणायला काय हरकत. प्रत्येक जीवाला तो अनुभव घेता येतो. प्रत्येक जीवाला, कोणत्या? मानव जीवाला. बाकीच्यांना बिचाऱ्यांना ती संधी नाही. कारण त्यांना तशी बुद्धी नाही, तसे विवेक नाही, त्यांचा मेंदू तेवढा जागृत नाही. त्यांना फक्त खाणे पिणे आणि जगणे एवढंच माहिती आहे. भोगायचं आहे फक्त त्यांना आणि भोगून जीवन संपवायचं आहे. कारण आपण जर एखादी गोष्ट चुकलो आत्ता या क्षणीसुद्धा आपल्याला अनुभव येऊ शकतो याचा. जी गोष्ट चुकली, कोणाला त्रास दिला, आपण कोणाला वाटेल तसं बोललं, विंचवाची योनी मिळते म्हणतात. मग विंचू जो असतो ना, ते आपला अर्क काढून विंचू जन्माला येतो आणि तो विंचू येतो ना, ते भोग आहेत आपले. तो विंचू जन्माला आला की तो भोगतो, चावत सुटतो. त्याची मनातली इच्छाही पूर्ण होते आणि तो चावत सुटतो आणि मुक्त होतो. कारण त्यांनी आपल्यातला वाईट गुण दाखवला आहे. आपण कोणाचे पैसे डुबवले तर आपण बैल होतो. मग बैल नाही का ओझी वाहत, मग ते ओझी वाहत भाग तो मुक्त होतो, त्याची योनी मुक्त होते. मग असं मुक्त व्हायचं आहे का वर जाऊन मुक्त व्हायचं आहे? त्यालाही पात्रता नाही आहे वर जाण्याची. जर बैलाची योनी मिळाली चूक करून आणि बैलाच्या योनीमध्ये गेल्यानंतर आपल्याला मुक्ती नाही, पुन्हा कोणता तरी जन्म आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा प्रकृतीतच राहावं लागेल. प्रकृतीच्या वर जायचं असेल पुरुषाकडे तर बाकी या सगळ्या गोष्टी समजून घेणं, त्यासाठी हा नरदेह आहे. माया बहुरंगी, माया अनेक विश्वरूप, माया विष्णूचे स्वरूप, मायेची सीमा अमुप, बोली जे तितकी, जितकी बोलाल तितकी माया आहे. अमर्याद माया. कशाला? हरी अनंत, हरी अनंता, त्यामध्ये मायासुद्धा अनंत आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने सगुण गुण माया, सगुण गुण माया, भारुड ऐकण्याचं. या सगळ्या गोष्टींमध्ये मायेबद्दल बोलायचं तर ते लोक भरभरून बोलू शकतात. मायेबद्दल भरभरून बोलू शकतात, कारण प्रत्येकाला अनुभव आहे मायेचा. ब्रह्माबद्दल बोला म्हणा. जिकडे अनंताकडे गेलो तर मौन आहे, अनुभव आहे आणि मायेमध्ये आनंद आहे. असा आनंद आहे की तो संपतो आणि पुन्हा येतो, संपतो आणि पुन्हा येतो. पुन्हा ती गोष्ट करावी वाटते, पुन्हा ते मिळतं, पुन्हा त्याच्यात दुःख येतं. असं चालू आहे. कारण तीही सुद्धा विश्वरूपाने नटलेली आहे. जिथे जाऊ तिथे माया आहे. पण मग त्यांनी म्हटलं मायेची सीमा अमुप, बोली जे तितकी, जितकं बोलाल तितकं तिच्यासाठी कमी आहे. माया क्षणभंगूर नासे झाली ना, माया क्षणभंगूर नासे विवेके पाहता.
विवेकाने जर पाहिलं तर माया ही क्षणभंगूर आहे हे जाणवतं, आणि विवेक जर नसेल तर जिकडे तिकडे मायाच दिसते. मरणाची वेळ आली तरी माया दिसते, देह सोडून जायची वेळ आली तरी मायाच दिसते. ते जर आता नसेल थांबवता आलं अजूनही, तर मग आपल्याला कोणती तरी भोगयोनी, कारण जे काही पाप केलं त्याच्यासाठी भोगयोनीनी आपल्याला भोगावं लागेल. यक्ष किन्नर जरी झालो तरी पुन्हा ते भोगून पुन्हा जमिनीवरच यावं लागेल. स्वर्गाकडे जरी गेलो तर यक्ष किन्नर अप्सरांच्या योनीमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला पुन्हा आपलं पुण्य संपलं, बँकेतला बॅलन्स संपला, पुन्हा आपल्या कोणते ज्या आपले कर्म असतील त्याप्रमाणे आपल्याला येणं आहे. नरजन्म मिळेल की सांगता येत नाही, कारण पापपुण्याची बरोबरी झाल्याशिवाय नरजन्म मिळत नाही. आणि पापपुण्याची बरोबरी वर नाही, ते तर पुण्य संपलं म्हणून खाली, म्हणजे योनी नीचच येणार. म्हणजे आधी इतकं स्वर्ग भोगायचं आणि नंतर नीच योनीतलं भोग भोगायचे. किती भयंकर आहे हे सगळं. आता तरी जागृत व्हा म्हणतात. माया सृष्टीची रचना, माया ही सृष्टीची रचना आहे. जितकी मोठी सृष्टी दिसते त्याची रचना म्हणजे माया आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेली माया, एवढं जरी पक्क लक्षात ठेवलं, ही पूर्ण ब्रह्मदेवाची मानसिक रचना आहे. मनाने निर्माण केले ऋषीमुनी, मनाने निर्माण केले संतान, मनाने निर्माण केले सगळं. किती व्यवस्थित निर्माण केलं आहे. पण मग हे सगळं निर्माण केलं आहे, ही सृष्टीची रचना आहे. फक्त या सृष्टीच्या रचनेमधला आपला एक घटक आहे आपण, आणि आहे म्हणून माया आहे. नसला तर मायाही नाही, मायाधीश नाही, ब्रह्म नाही, काहीच नाही. त्यामुळे माया ही सृष्टीची रचना आहे. माया आपली कल्पना आहे. मी यांनी सुखी होईन ही कल्पना आहे, मी यांनी दुःखी होईन ही सुद्धा कल्पना आहे. प्रत्यक्षात ते दुःख नसतंच. ज्यांनी आपण दुःखी होतो, आपण इतरांच्या बाबतीत जेव्हा विचार करतो ना की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तेव्हा त्या दुःखामध्ये आपण डुबलेलो नसतो. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे दुःखाची तीव्रता आपल्याला नसते. म्हणजे खरं आहे का, ते दुःख जर तीव्रता नसते तर ते दुःख जर आहे तर प्रत्येकाला समान झालं पाहिजे, पण ते होत नाही. म्हणजेच ती तीव्रता आपली नसते, त्या व्यक्तीची तीव्रता असते, आपली नसते. म्हणजे ते सत्य आहे का? आपला आनंद जर एखाद्या गोष्टीतून असेल, दुसऱ्याला आनंद होईल याची काही गॅरंटी नाही आहे. दुसऱ्याला आनंद या सगळ्या गोष्टींचा होईल याचा काहीही आपल्याजवळ भरोसा आपण देऊ शकत नाही. कारण हा आनंदसुद्धा ज्याला सब्जेक्टिव्ह म्हणतो आपण, म्हणजे आपल्यापुरता मर्यादित आहे. आपला मुलगा क्रिकेट टीममध्ये पहिला आला ह्याचा आनंद आपल्याला आहे, थोडाफार भारताला आहे. पण तोच आनंद त्याच्याच प्रतिस्पर्ध्याला कुठे आहे की मला डावलून हा मुलगा इथे पुढे गेला आहे, त्याला ते दुःख आहे. आणि याला जो आनंद आहे त्याला तो तीव्र दुःख आहे. मग त्यावर आपण कसं अवलंबून राहायचं? जे सुख आहे आपल्यासाठी ते इतरांसाठी दुःख आहे, आणि जे इतरांचं सुख आहे ते आपल्यासाठी दुःख आहे. मग ते सुखदुःखावर तरी कसं संबंध? तीच तर माया आहे. सत्याकडे लक्ष केलं ना तर सुख दुःखाच्या वर आहे. खूप मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा दुःख नसतात. कितीही मोठ्या गोष्टी असल्या तरी त्या दुःख नसतात, हे सुद्धा एक सत्य आहे. पटत नाही, कारण सत्य नेहमीच कटू असतं. पण माया ही सृष्टीची रचना आहे. ही सृष्टीची रचना, यामध्ये भरपूर संकेत मिळतात आपल्याला. आपण जे काही एखाद्या वेळेस बोलून जातो ती समर्थ कृपा आहे. खूप संकेत मिळू शकतात या ठिकाणी की असलेलं दुःख काही नगण्य आहे माझ्यासाठी. अशा प्रकारचा जर विचार आला तर मनस्थिती अतिशय उत्तम राहते. आणि मनस्थिती उत्तम राहिली की आपली सगळं चांगलं असतं. समाधान आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. म्हणजेच क्षण झाला अमर. माया सृष्टीची रचना, माया आपली कल्पना. माया ही फक्त कल्पना आहे. मायेमध्ये सुख आलं, दुःख आलं आणि सगळी सृष्टी आली, ती सगळी कल्पनेची सृष्टी आहे. त्यांना जर ती कल्पना केली नसती तर अशी सृष्टी तयार झाली नसती. कदाचित वेगळ्या प्रकारची सृष्टी अजून असेल. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, हे एकच ब्रह्मांड नाही आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्यामुळे वेगळ्या प्रकारची सृष्टी असेल, त्यांची वेगळी कल्पना असेल, सांगता येत नाही. आपल्या बुद्धीच्या परे आहे सगळं. त्यामुळे त्याची कल्पना या ठिकाणी अशी होती की पृथ्वीने या अक्षावर राहावं, अशा प्रकारचे ऊन, पावसाळा, हिवाळा असावा, अशा प्रकारची जीवसृष्टी असावी, अशा प्रकारच्या नद्या असाव्या, अशा प्रकारचे लोक असावे. हे असं एक या आपल्या ब्रह्मांडाची कल्पना. दुसऱ्या ब्रह्मांडाची कल्पना कदाचित दुसरी असेल. आपण कल्पना नाही करू शकत या सगळ्या गोष्टींची. मग म्हणजे सत्यावर चिकटून राहायचं फक्त. सत्य हे आहे ते सुखदुःखाच्या वरचं आहे. सत्य एकच असतं. दोघांना काहीही वाटत असलं तरी सत्य एकच असतं. जय जय रघुवीर समर्थ. दोन विचार असले तरी सत्य एकच असतं. आता पराभव संवत्सरामध्ये सत्य उजागर होणार आहे. त्यामुळे काय गोंधळ होणार आहे ते बघण्यात आनंद वाटणार. आनंद आणि समाधानाच्या उकळ्या
सगळ्यांना फुटणार आहे. कारण पराभव संवत्सराबद्दल विशेष एपिसोड आपण करणार आहे. हे जे पराभव संवत्सर आहे ते काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, आणि शेवटचे जे संवत्सर आहे 60वं ते अक्षय आहे. म्हणजे अक्षय न्यायचं आहे म्हणजे नक्कीच सुख आहे. अक्षय म्हणजे सुख. बाकीचे सगळे संवत्सर संपले. विश्वावसुत कसं गेलं आपल्याला माहिती आहे. त्या सुखापर्यंत जायचं असेल, अक्षय दिलं आहे त्यांनी नाव. माझ्या कल्पनेप्रमाणे अतिशय उत्तम काळ असणारे अक्षय काळ. अक्षय सुख देतो आहे, त्याचं नावच संवत्सराचं अक्षय आहे, म्हणजे ते सुखाचा काळ आहे. मग तो सुखाचा काळ जर शेवटचं 60वं संवत्सर असेल, आता 40वं सुरू आहे, तर सुखाकडे जातो आहे आपण अशी कल्पना जर केली, तर या सगळ्या गोष्टी ज्या पराभवात येतात, ते पराभव म्हणजे पराभव नसून तो विजय आहे. जय जय रघुवीर समर्थ. जे काही जाईल ते आवश्यक आहे, आणि जे काही उदयास येईल तेही आवश्यक आहे. नवीन युगाची स्थापना होते आहे. नववर्षाभिनंदन आपण करणार आहे, त्या ठिकाणी नवीन वर्षाची स्थापना होते आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय कमी होणार आहे आणि काय येणार आहे, हे आता काळातला बदल कल्की अवतारामध्ये सुरू झालेला आहे. अंतरस्थ हृदयस्थ परमात्म्याचं सगळेजण ऐकणार आहे. सत्याचा ध्वज स्थापन होणार आहे. सत्याचा, बरं, कोणत्याही धर्माचा म्हणत नाही. सनातन धर्माचा ध्वज, सनातन धर्माची पताका म्हणतात त्याला. या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय उत्तम काळ, सुवर्णकाळ येईल. कारण त्याचा शेवट अक्षय आहे म्हणून. जर त्याचा दुसरा शेवट असता, दुसरा काहीतरी नावानी प्लवंग वगैरे असा, तर आपण म्हटलं असतं दुःख आहे. पण सुखाकडे जर जातोय स्पष्ट काळ, तर जे काही निघून जात आहे ते आपल्या चांगल्याचंच आहे की नाही. अंतरातलं जाओ का सृष्टीतलं जाओ, कोणीही लॉस झाला, कितीही मोठा लॉस झाला, देशाचा, कुटुंबाचा, समाजाचा, तरीही घाबरण्याचं कारण नाही. जे ज्यांच्या प्रारब्धाचं आहे ते घडणार आहे. आणि बाकीचे जे चांगले आहेत, सत्यवचनीय, त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही आहे. या सगळ्या गोष्टी संवत्सराचं पराभव संवत्सरामध्ये आपण बघू शकतो. 19 मार्चपासून जे काही सुरुवात होणार आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे सृष्टीची रचना कळली की तिने तिचं कार्य सुरू केलेलं आहे. आपण जे हे असं वागतो हे सगळं त्याच्याच मर्जीने चाललं आहे. कारण असं काही झाल्याशिवाय सत्याची स्थापना काय ते कळणारच नाही ना. उन्हाशिवाय सावलीची किंमत जशी कळत नाही, तसं अत्याचाराच्या शिवाय सत्याची किंमतच लोकांना कळत नाही. आता जो सत्य असेल त्याचा हात धरून भगवंत येणार आहे. मग इतकं स्पष्ट संकेत आपल्याला अक्षय सुखाकडे नेणार आहे. इकडे सोलीव सुख म्हणतात समर्थ, आणि तिकडे अक्षय संवत्सर येणार आहे 60वं. आपला जीव असो किंवा नसो, पण आपण या क्षणी शांत होऊ की नाही. आपल्याला 100 वर्षात गोष्टी घडणार आहे. 100 वर्षात संवत्सर थोडी बदलणार आहे इतकी. पण काळ कुणीकडे जातो हा वेग तर आपल्याला कमीत कमी कळू शकतो. माया सृष्टीची रचना, माया आपली कल्पना, माया तोडिता तुटेना, माया तुटता तुटत नाही. माया तुटतात इतकी चिवट आहे, इतकी चिवट आहे. जसं ते नाम त्या दारुड्याला आणि त्या पिशाच्याला सोडत नाही ना, तशी माया आपल्याला सोडत नाही. जन्म गेला तरी सोडत नाही. फिरत राहतात पिशाच्य असे, जोपर्यंत दुसरा जन्म मिळत नाही. कारण वासना किती प्रबळ आहे, इतकी प्रबळ वासना आहे. गोष्टी विसरणं किती आवश्यक आहे आता वाटायला लागलं. काही लाज वाटून घेण्याचं कारण नाही की ह्या सगळ्या गोष्टी विसरतोय आपण. म्हणजे घरातले सगळे म्हणतात ही गोष्ट विसरते, ती गोष्ट विसरू दे. विसरणं हा अतिशय चांगला गुण आहे. विसरणं नसतं तर माझा भुगा झाला असता डोक्याचा, जुन्या गोष्टी आठवल्या असतात. विसरलं बरं आहे. शब्द विसरले, व्यक्ती विसरल्या, काळ विसरला, विसरा. येणाऱ्या काळाची चिंता करू नका. तो येणाऱ्या अक्षय सुखी लक्षातच ठेवून द्यायचं खोलीमध्ये. अक्षय संवत्सराची वाट बघतोय. आणि आत्ताचा काळ फक्त आपण आपल्या मनाने मौजेत जगायचं. मौज में रहो. आमचे मावस भाऊ आहेत, खूप मोठे संत आहेत. म्हणजे माझ्या वहिनीचे सख्खे मावस भाऊ आहे. अनुभवानंद खूप मोठे, म्हणजे खूपच मोठे गुरु आहेत. फॉरेनमध्ये असतात, सतत वर्षभर प्रवचन असतात. अनुभवी आहे ते. त्यांचं एक ब्रीद वाक्य, मौज में रहो. मौज में रहो हे त्यांचं सहजता. म्हणजे आपण सहज सुंदर श्रीराम म्हणतो तसं ते मौज में रहो म्हणतात. आणि अतिशय सुंदर व्याख्यान असतात त्यांची. ते आमचे सख्खे नातेवाईक आहेत. त्यांचे पुष्कळसे सीडीज ऐकल्या. ते म्हणतात मौज में रहो यही हमारा परमार्थ है, मौज में नहीं रहते आप चिंता करते हो यही तो सब दुख का मूल है. मग माया सृष्टी रचना समजली, ही कल्पना आहे हे समजलं. कल्पना असल्याबरोबर मग कल्पना खरी नसते. कल्पना खरी नसते. सत्य काही वेगळंच असतं. आपण सत्य आहे. आजचं सकाळचं निरूपण कृपया ऐकावं हिंदीतलं. कारण आपण काय सत्य आहे, कारण त्यावरती जास्त विवेचन त्याच्यात जास्त झालं आहे.
मग आता ऐसी माया निरूपण, आता समर्थ म्हणतात की ऐशी अशी ही माया, मी त्याचं निरूपण केलं, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अधिक खूप माहिती आहे त्यांना, अधिक इतकं माहिती आहे की त्यांनी तिथपर्यंत हात पोचला आहे त्यांचा, तिथेच आहेत, किंबहुना ते तिथेच आहेत, तिथून बोलताय तसं समजायला हरकत नाही. पण ते म्हणतात आता मी इतकं तुम्हाला सांगितलं. नाही म्हटलं तरी मलाही बराच वेळ लागतो बरं त्यांचं सांगायला, लवकर संपत नाही त्या गोष्टी. म्हणजे तितकाच वेळ आपण त्यावरती चिंतन मनन करतो, हे नक्कीच समर्थांना आवडत असणार आहे, ह्याची मला खात्री आहे, आणि हे सत्य आहे. आता यामध्ये असत्य असण्याचं काही कारण नाही. माया निरूपली स्वल्प संकेते बोलली, स्वल्प. आता एवढ्याला स्वल्प म्हणायचं का? तिकडे म्हटलं की ती जाळत नाही, भगवंताची माया जाळत नाही. भगवंताचं प्रेम जीवाला जाळत नाही. अरे जाळत नाही म्हणतात, इकडे आमची चिता आहे, देहाची चिता. अरे ती चिता नाही म्हणत, आत्म्याला जाळत नाही असं म्हणतो. इतक्या वर जावं लागतं प्रत्येकाला. देहाला तर जळणंच आहे, देह जन्माला आला जाणारच आहे, देहाचं बोलतच नाही आहे ते म्हणते जाळत नाही म्हणजे आत्म्याला काही करत नाही, उलट प्रेम करतात, आपल्याकडे बोलवून घेतात. मग आता ऐसी माया स्वल्प ही थोडक्यात सांगितलं. त्यांचं स्वल्प कशात सांगितलं त्यांनी, इतकं सगळं, हे सगळं मी स्पष्ट नाही केलं. म्हणजे काय याच्यात काय स्पष्ट करू शकले असते समर्थ अजून? मी रामाला बघितलं, मला असा आनंद होतो, आणि मी रामाला जेव घालतो स्वप्न. ते त्यांचे जे विषय आहेत, जे काही त्यांनी अनुभवले ते कुठे बोलले? ते एक शब्दही ते बोलले नाही. पण जर एखाद्या सत्शिष्याला तो अनुभव आला, अच्छा असं समजत होतं समर्थांना, असं आहे ते, तो संकेत आहे. एकदा काका देशमुखांचं वाक्य खूप आवडतं. आता जेव्हा वेदांत वाचायला घेतो, वेदांताचा एक जरी श्लोक वाचला तर काका किंवा आमचे आजोबा असे डोळ्यासमोर येतात. असं वाटतं आपण आत्ता जे वाचतोय ते त्यांना समजलं होतं, आणि म्हणून ते असे करत होते. असा जो गोष्ट आहे तो संकेताने कळू शकते, वेळ आली की कळतं. आजोबांचा आशीर्वाद म्हणायचा, समर्थांचा आशीर्वाद म्हणायचा, अच्छा असं आहे का, म्हणून म्हणजे ही चूक मला आता करता येणार नाही. आणि जर ती चूक केली नाही तर समर्थ खुश होतात. ही सुद्धा आतल्या आतली ग्वाही, इतर कोणी द्यायची गरजच नाही. कोणत्याही प्रकारची ग्वाही इतरांनी देण्याची त्या ठिकाणी गरज नाही. मी तर स्पष्ट सांगत असते सगळ्यांना, वैयक्तिक बोलण्याचं काही कारण नाही. माझ्यासारखी फटाकडी कोणीच नाही आहे बोलायला, माझ्यासमोर कोणी येऊच शकत नाही. फालतूच्या गोष्टी झाल्या की मी वैयक्तिक बोलण्याचं कारण नाही, आणि सरळ अनफ्रेंड आणि ब्लॉक असतो. आणि तसं बोलायला बसलं तर किती महासंकेत आहे. बोलायला जिथे बसतो तिथे थांबत नाही, आणि जिथे नाही बोलायचं तिथे बिलकुल शून्य. म्हणजे राग येतो लोकांना की अशी व्यक्ती आहे, म्हणजे एकाच व्यक्तीचा राग आणि एकाच्यावरच आवड, असा अनुभव आपण सुद्धा घेतो ना. त्यामुळे प्रत्येकासाठी चांगलं असतो आणि प्रत्येकासाठी वाईट असतो असं काहीच नाही. सत्य एक आहे की आपण कसं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यांनी संकेताने सांगितलं आहे, सगळ्या गोष्टी संकेताच्या आहेत. जसं आपण म्हणतो प्रश्न तत्वाचा आहे, तसा हा संकेत आहे. मग स्वल्प संकेते बोलली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे शोधी. आता आणखी किती वृत्ती सावध, आम्ही सावधच आहोत समर्थ. आता इतके सावध झालो की फट म्हटलं की आम्ही जागृत होतो, आत्मा आहे, दुसरं काही नाही. असं आपली सवय झाली. म्हटलं की राम राम येत आहे, या ठिकाणी गेलो तर कानामध्ये आपण राम बोलतोय, या सगळ्या गोष्टी घडत आहेत, अजूनही सावध व्हा म्हणतात. म्हणजे आणखी काहीतरी द्यायचं असेल, अमर कथा, काहीतरी अमर ज्ञान द्यायचं असेल. आणि प्रत्यक्षात 7 समासानंतर 7 दशकानंतर ग्रंथ संपला आहे म्हणतात. 7च पुढचा हा विस्तार आहे. 7 दशक शेवटची जी ओवी आहे त्या ठिकाणी समर्थ थांबले आहेत. स्पष्ट संकेत केलेला आहे 7व्या दशकामध्ये की मला जे सांगायचं ते संपलं आहे. पुढचा विस्तार कदाचित त्यांना असं काही वाटलं असेल, कमी वाटतं आहे म्हणून दिला, पण 7 दशक त्यांचे खरे आहे. म्हणजे आपण खरंच शेवटाकडे आलो आहे. मग त्यांनी म्हटलं पुढे ब्रह्मनिरोपण निरोपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे मायाभान एक सरे. ज्याने मायेचं भान तुटलं पाहिजे एका क्षणी, एका क्षणात जर ही जागृती झाली, एका क्षणात जर जागृती झाली तर कोणतीही गोष्ट आपल्याला काय म्हणतो त्याला लालूच देऊ शकत नाही. लालूच देण्याची काही गरजच राहत नाही, कोणत्याही प्रकारची लालूच किंवा टेम्पटेशन ज्याला म्हणतो ते टेम्पटेशन वाटण्याचं गरज नाही, कारण लक्ष आता तिकडे नाहीच आहे. लक्ष जर उत्तमाकडे गेलं, सर्वोत्तमाकडे गेलं, तर या बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी न्यून ठरतात आपोआपच.
आपोआपच न्यून ठरतात. त्या न्यून नसतातच, आपण तर त्याला इतकं प्राधान्य दिलं आहे की त्याशिवाय जीवन कसं, माझ्या नावाशिवाय, माझ्या देहाशिवाय जीवन कसं, ह्यावरतीच तर चिंतन झालं. आयुष्याचे इतके वर्ष वाया गेले, पण प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत. आणि अतिशय सुवर्णाचा गोळा जो आहे तो भगवंत, म्हणजेच तो आपला आनंद, तेच आपलं समाधान, तेच आपली साक्षीभाव आणि तोच आपला विवेक. त्या विवेकाचं ऐकण्याची जबाबदारी मी घेणे सतत. आणि ती एक दिवस आणि 1 महिना आणि 6 महिने आणि 10 वर्ष असं नाही, तर मरेपर्यंत ही जबाबदारी स्वीकारणे, ही खरं म्हणजे समर्थांचे शब्द ऐकले असं म्हणू शकतो. एखाद्याने जर म्हटलं समर्थ भक्त म्हणतो, तर त्या ठिकाणी समर्थ भक्त म्हटल्यानंतर त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जबाबदारी तर घेतली पाहिजे. त्या जबाबदारी घेतल्याशिवाय त्या शब्दांची किंमत नाही. मग त्यामुळे सतत आत्म्याला आणि सतत अंतरंगी संवाद झालाच पाहिजे. कंपल्सरी आहे. दुसरं काही करा नाही तर नका करू. प्रत्यक्षात तो संवाद झालाच पाहिजे. मग त्याच्यामुळे माया आणि भान, मायेचं भान एका क्षणात संपू शकतं. देवाची द्वारी उभा क्षणभरी. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास प्रथम संपूर्ण. दशक 7वा समास 2. ब्रह्मनिरूपण 3 व्यवस्थे. ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू श्रीराम. ब्रह्मा सर्वास व्यापक, ब्रह्मानेकी एक, ब्रह्म शाश्वतः विवेक, बोलिला शास्त्री श्रीराम. ब्रह्माच्युतानंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्मकल्पने रहित निर्विकल्प श्रीराम. ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्मशून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे, चोजवेना श्रीराम. ब्रह्मदृष्टी सदिसेना, ब्रह्ममूर्खासी असेना, ब्रह्मसाधू विनयेना, अनुभवासी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साह्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, असहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं प्रवरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौघान्, पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशम्. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. मायाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं परमाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावं. त्वं मे नाथो नाथितकार्या किलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी.
भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैर्हृदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो वृन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्द्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकांतस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।